नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शहादा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील नागरिकांच्या अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज असलेल्या जन्ममृत्यू विभागामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता दिवसाढवळ्या त्यातील दस्तऐवज परस्पर कुणीतरी अज्ञात इसमांनी प्रवेश करून जन्ममृत्यूचे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज संबंधित खोलीत नसल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी तात्काळ पालिका गाठत माहिती घेऊन पाहणी केली असता इथे पूर्ण खोली रिकामी होती. त्यात कोणतीही दस्तऐवज नव्हते. या प्रकरणी लवकरात लवकर सीसीटीव्ही फुटेज पाहून जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून राज्याचं लक्ष तिकडे लागलं आहे. मात्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. अखेर राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 2 आठवड्यांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. शहादा येथील रमकुबाई नगरात राहणारी भाग्यश्री गौरव चौधरी वय 29 या विवाहितेने आत्महत्या केली आहे. राहत्या घरातच विवाहितेने गळफास घेतला. घरगुती कारणातून सदर विवाहितेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत मयताचे वडील सुनील बन्सी चौधरी यांनी शहादा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान मयत महिलेच्या पार्थिवावर शहादा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मयत महिलेच्या आई, वडिलांसह नातलगांनी विवाहितेच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. नंदुरबार येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार दोन्ही गटातील 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथील तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व शेतमजूर युनियन यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज दिनांक 13 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माकपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी दिली. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे आदिवासी महासंघ, आदिवासी युवा महासंघ व विविध आदिवासी सामाजिक संघटनांतर्फे दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. मध्य प्रदेशातील खेतिया येथील बालक विद्यालयाच्या मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विराट हिंदू संमेलन भरविण्यात आले. या प्रसंगी धर्मजागरण प्रमुख जागृती चावला, राधाकृष्ण आश्रमचे राजा रामदास महाराज, प्रकाश महाराज, संतोष चैतन्य महाराज, ब्रह्मकुमारी अस्मिता दिदी, पहाटसिंह महाराज, बाबा नारायण सिंग, लखीसा, सहकार्यवाह राधेश्याम पाटीदार आदी उपस्थित होते. या संमेलनातून हिंदू जनजागृतीचा संदेश देण्यात आला. या संमेलनाला हिंदू बांधव उपस्थित होते. मध्य प्रदेशातील बघाडी येथील शासकीय जनजातीय कन्या आश्रमामधील विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी जयती सिंह यांनी संवाद साधला आहे. या आश्रमशाळेत रात्रभर विद्यार्थ्यांसोबत राहून जेवणाचा आस्वाद घेत मूलभूत सुविधांची माहितीही जाणून घेतली. शहादा तालुक्यातील पाडळदा येथील दत्तू संतोष पाटील यांनी घरासमोरील अंगणात दुचाकी क्र MH 39X 6089 उभी केली होती. चोरट्याने सदरची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत दत्तू पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार किरण सूर्यवंशी करीत आहेत. नंदुरबार येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक निंबा माळी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. नंदुरबार जिल्ह्यात सिकल सेल ॲनिमियाचा प्रादुर्भाव अधिक आहे, म्हणून सिकल सेल ॲनिमिया या विषयावर कार्यशाळाही उपयुक्त आहे. ॲनिमियाच्या प्रतिबंधासाठी व आजारामुळे होणारे मृत्यू आणि आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय योजना राबविण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ऋषीचंद्र कोकणी यांनी केले. तळोदा तालुक्यातील लाखापूर येथील माध्यमिक विद्यालयात विशेष ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवत सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक योगेश पाटील होते. यावेळी त्यांनी ई-कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम यावर मार्गदर्शन केले. नंदुरबार येथील आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखेतील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासाठी ई-कचरा संकलन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन राजेंद्र कुमार गावेत यांच्या हस्ते करण्यात आले. तरुणांनी आपल्या स्वप्नांना कर्तव्याची जोड द्यावी, तसेच व्यसनापासून दूर राहावे. मनुष्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. सर्वांनी बंधुभाव जपण्याचा प्रयत्न करावा व कुणाचा द्वेष करू नये. विद्यार्थ्यांनी दैववादी न राहता कर्मवादावर व बुद्धिवादावर विश्वास ठेवावा. आपले ध्येय विचलित होऊ देऊ नका, असे आवाहन व्याख्याते प्रा. जयपालसिंग शिंदे यांनी शहादा येथील विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुलातील सौ जी.एफ. पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना 2 स्तर 1 अंतर्गत राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांनी आवाहन केले. अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारी 3 वाहने नंदुरबार तहसीलच्या महसूल पथकाने जप्त केली होती. सदर वाहन मालकांना दंडात्मक रक्कम भरण्यास नोटीस बजावूनही त्यांनी रक्कम भरलेली नाही. म्हणून जप्त असलेल्या ट्रक, जेसीबी व डंपर या 3 वाहनांचा दिनांक 21 जानेवारी रोजी लिलाव आयोजित केला आहे, अशी माहिती लिलाव आयोजित केला नंदुरबारचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली. नवापूर तालुक्यातील धनराट ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार शरद गावित यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच दिनकर गावित, माजी सभापती विनायक गावित, राहुल गावित, सूरज गावित, विकास गावित, मनोज वळवी, पांघरणेचे सरपंच हिरालाल कोकणी, कोळदाचे उपसरपंच दिलीप वसावे उपस्थित होते. शहादा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तथा सेवानिवृत्त उपअभियंता शरद पाटील यांना भारत कृषक समाजातर्फे कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भारताचे पहिले कृषी मंत्री, एक महान कृषीतज्ञ आणि शेतकरी चळवळीचे प्रेरणास्थान डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंतीनिमित्त भारतीय कृषक समाजातर्फे जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शेतकरी मेळावा आणि पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि अंमलबजावणीसाठी बांधकाम विभागातर्फे नुकतीच कामांची पाहणी करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील उमरदे खुर्द येथील 3000 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाच्या कामांची पाहणी करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार येथील इमारतीची पाहणी करताना बाह्य रंगकाम प्रगतीपथावर असल्याचे निदर्शनास आले असून त्या कामासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. पाहणी करण्यात आली. कार्यकारी अभियंता अंकुश पालवे व इतर अधिकारी उपस्थित होते. नवापूर शहरातील एका दुकानातून चोरट्याने रोख रक्कम चोरून नेली. पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य रस्त्यावरील सुलतानशाह मस्तानशाह यांचे सिमेंटचे दुकान आहे. चोरट्याने दुकानाचे शटर उचकवून गल्ल्यातील 2000 रुपये काढून घेतले. याबाबत नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक केशव गावित करीत आहेत. दरम्यान शहरात घरफोडीचा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून बंदोबस्ताची मागणी करण्यात येत आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.